ऐश्वर्य षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवंत ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत पण प्रत्येकाला एक दिलं यशे थोरविला मारुती बजरंग बलीला यश दिलं बजरंग बलीचं नाव घेतलं की कुठेही अपयश येणार नाही म्हणून दरबारामध्ये सेवा आणि त्याकरता तुकोबारायानं आपल्या अवताराचं कार्य कशा करता स्वतः करता जगतो त्याला जनावर म्हणावं म्हणून त्याच्या नावात अर्थ आहे जन आवर माणसानं आवरावं लागते त्याला त्याला आवरता येत नाही कधीच तो विचार करीत नाही दुसऱ्याचा बैला पुढे 4 पेंड्या टाकल्या 2 खाव्या 2 मिसेसला गाईला ठेवाव्या नाही खाऊ वाटलं खाईल त्याच्यावर बसल गाईचा विचार करणार नाही त्याला जनावर म्हणावं म्हणून जो स्वतःपुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं आपल्यापुरता विचार करतो माझी माय माझा बाप माझे भाऊ माझी बहीण माझी भाऊजाई माझी बायको माझी लेकरं हे माझे यांचा विचार करतो त्याला माणूस म्हणावं भक्ताचा जगत निर्माण त्यानं केलं जयापासून हे सगळं महिमंडळे झाले जगत त्यानं निर्माण केलं कबूल आहे विनायक महाराज ममै वंशो जीवलोके अस्मिन जीवलोके ममै भगवंताचे अंश आहे सर्वा घटी राम पण देव सगळ्याचा कैवार घेत नाही भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी देवामध्ये सुद्धा भेद आहे तो भक्ताला जवळ करतो दुष्ट असेल कितीही चांगला असू द्या पण त्याला मारूनच टाकतो दुर्जनाशी संवारी तिसरी गोष्ट ज्यांनी त्रास दिल्यावर सुद्धा जगाचंच कल्याण करतो स्वतः दुःख सहन करून जगाचं कल्याण करतो त्याला संत म्हणतात आणि अशा संत मालिकेमध्ये देवापेक्षाही कलियुगामध्ये संतांची जास्त गरज आहे म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी आणि असे संत केवळ माळा घातल्या मुद्रा लावल्या कीर्तन भजन केलं भागवत रामायण केले म्हणून संत नाही संत नव्हती जगा मानसात्या सारिखे समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा मानसात्या सारिखे कारण त्यांचं कार्य देवापेक्षा श्रेष्ठ आहे देवाला देवत्व सिद्ध करण्याकरता संतांची गरज लागते म्हणून आपण या ठिकाणी जमलोत ना ते संतांचे उपकार काय सांगो आता संतांचे केले उपकार सांगो काय कोणीच करू शकणार नाही नाही महाराज देवही करू शकणार नाही दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता फक्त संतांमध्ये दुष्टाला मारण्याची पात्रता भगवंतामध्ये पण दुष्टाला सज्जन करण्याची पात्रता संतांमध्ये आणि अशा संतांमध्ये काय गरज आहे त्यांना फक्त येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी उपकार करण्याकरता जगावर उपकार करण्याकरता संत वैकुंठातून आले म्हणून म्हणणारे माणसं भरपूर आहेत पण भारत महाराज प्रमाण का म्हणू द्यायचे नाही त्याचं कारण आहे आपल्याला वेळ कमी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा रूपाचा अभंग एकेरी पटकन आणि पुन्हा चाल सुद्धा एकेरी जास्त गडबड न करता नाही तर काही ठिकाणी महाराज अर्धा तास चाल त्यांना म्हणलं गडबड तुमचे 2-2 घंटे कार्यक्रम ऐकावं आणि आमची चाल तुम्हाला ऐकू वाटत नाही का म्हणा बाबा मला ते येत नाही मला कोणी जर म्हणलं महाराज चाल म्हणा माझी पहिली चाल गेली नाही नवीन कशाला शिकू महाराज ऐका या संतांचं अवतार कार्य जीव कर्मामुळं जन्माला येतो देवाला संतांनी विनंती करून धर्माच्या रक्षणाकरता बोलवावं लागतंय आणावं लागतंय देवाला देव मनानं येत नाही विनंती करावं लागते येईवो 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 धावून या विलंब का वाया लावियेला कृपाळी देवाला विनंती करून आणावं लागते देवही येतो ते अडीच काम करतो
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृतत्रेता द्वापारे. आमचे मधुसूदन महाराज म्हणतील, हे संस्थेत अध्यक्ष राहिलेलं, संस्थेत राहिलेलं, याला भगवद्गीता आणखी पाठ नाही. 4थ्या अध्यायामध्ये संभवामी युगे युगे असताना नामदेवरायानं सांगितलं, देवा युगे युगे जर लिहायचं असेल तर प्रत्येक युगात तुला यावं लागेल. देव म्हणला कलियुगात येत नाही. कलियुगामध्ये मला संत लक्षात येत नाही.